नमस्कार, मी पंजाब डक। आज आहे 11 जून 2026। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एक अंदाज देणार आहे, कारण की राज्यामध्ये काय झालं, मान्सून बरेच म्हणजे दाखल झाला, पण ते काय झालं काही जिल्ह्यातच झाला। म्हणजे सांगली जिल्हा, सोलापूर जिल्हा, त्याच्यानंतर सातारा, कोल्हापूर ह्या पट्ट्यामध्ये इकडं बीडच्या काही भागापर्यंत आला, पण त्याच्यानंतर ते तिथंच स्थिरावला। त्याच्यानंतर त्या मान्सूननं पूर्ण प्रगती केलीच नाही। तर राज्यात परत पाऊस कधी येणार आहे? तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज आहे 11 जून 2026। 13 जूनच्या नंतर काय होईल राज्यामध्ये? आता हे जे आजपर्यंत जे थांबलेला पाऊस आहे ते 13 जून पासून परत राज्यामध्ये पावसाला थोडी सुरुवात होणार आहे। 13 जून नंतर जे पाऊस पडेल, 13 ला पडेल, 14, 15, 16, 17, 18, 19 हे काय होईल, एक दिवस पडेल, पुन्हा दुसऱ्या दिवशी येणार नाही, तिसऱ्या दिवशी पडेल, चौथ्या दिवशी येणार नाही। म्हणजे 13 ला येईल तर 14 ला येणार नाही, 15 ला येईल तर 16 ला येणार नाही, 17 ला येईल तर 18 ला येणार नाही। असं करत करत काय होईल, या 18-19 तारखेपर्यंत हे पावसाचं वातावरण असंच राज्यभर विखुरलेलं स्वरूपाचं भाग बदलत पडत राहणार आहे। मग राज्यात मान्सूनचा पाऊस परत करीत दाखल होणार आणि शेतकऱ्याचे पेरण्या कधी होणार? तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मी पहिल्यापासूनच म्हटलं होतं की यावर्षी 3 टप्प्यामध्ये पेरण्या होणार। एक टप्पा राहील 7 ते 14 जूनचा। तर 7 ते 14 मध्ये काही भागामध्ये इकडं केजच्या पलीकडे तिकडं काही भागामध्ये जिथं जास्त पाऊस पडला तिकडे पेरण्या सुरू झाल्या, त्यांचे फोन देखील आले। इकडे सातारा, सांगली, कोल्हापूरकडे देखील ते सोयाबीन तिकडे देखील काही भागामध्ये पेरण्या सुरू झाल्या, लागवडी सुरू झाल्या। पण काय झालं त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये की आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये पाऊस सगळीकडे पोहोचत नाही। मग राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 3 टप्प्यामध्ये जे दुसरा टप्पा आहे तर जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये 20 जून ते 30 जून मध्ये, म्हणजे 20 जून पासून ते 30 जूनच्या दरम्यान राज्यात एक पाऊस येणार आहे। पण तुम्हाला सांगतो ते मान्सूनचा पाऊस काय होतंय, दरवर्षी मुंबईकडून येतो, पण यावेळेस काय होईल शॉर्टकट मार्गाने इकडून नागपूरकडून काही येईल, इकडून कर्नाटककडून येईल, असा कर्नाटक तेलंगणातून येईल। आणि त्याच्यामध्ये मात्र 20 जून ते 30 जून मध्ये एक दुसरा पेरणीचा टप्पा होईल, म्हणून हे लक्षात येतं। त्याच्यानंतर परत याच्यातून जर काही शेतकरी उरले तर परत एक तिसरा टप्पा पेरणीचा राहणार आहे। आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो 10 जुलै ते 15 जुलै, मग त्याच्यामध्ये राहिलेल्या सायलेल्यांच्या सगळ्याच्या पेरण्या त्याच्यामध्ये होतील। पण शेतकऱ्याला माझी विनंती की जमिनीमध्ये चांगली ओल असेल तरच पेरणीचा निर्णय घ्या, नसता पेरणी करू नका। कारण की 4 बोट 6 बोट ओलीव पेरणी केली तर ती आतापर्यंत फेल जाते, हे स्वतःचा देखील अनुभव आहे। म्हणून जमिनीमध्ये ईदवर ओल गेली त्यानंतर पेरणीचा निर्णय तुम्ही स्वतःचा घ्यायचा। आणि राज्यामध्ये मात्र 20 जून पासून म्हणजे 20 पासून काय होईल, बऱ्याच भागामध्ये पावसाला सुरुवात होईल। मग ते मान्सूनचाच पाऊस असेल 20च्या नंतर ते 21, 22, 23 जसं जसं ते जूनच्या शेवटच्या आठवडा येईल तसं मग काही भागामध्ये बऱ्याच ठिकाणी मान्सून दाखल होईल आणि त्याच्यामध्ये देखील एक पेरण्या होतील। आणि त्याच्यामधून जर काही शेतकरी उरले तर 10 जुलै ते 15 जुलैमध्ये पेरण्या होतील, म्हणून हे लक्षात घ्यायचं। आणखीन एक तुम्हाला एक माहिती विषय सांगतो की बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आले मला की ते म्हणतात यावर्षी दुष्काळ पडेल का? तुम्हाला सांगतो कालच 7 जून लागला, आणखी 2-3 दिवसच झाले की लगेच काय झालं की तुम्हाला वाटतं की दुष्काळ पडेल। तुम्हाला सांगतो आज आहे 11 जूनला, मी म्हणत असतो ना 11 जूनला दुपारी 12 वाजता आकाशामध्ये जर खळं दिसलं, सूर्याला खळं आलं तर त्यावर्षी पाऊस कमी पडतो, दुष्काळ पडतो। पण आता मी काय केलं, स्वतः बघितलं 11 जूनला दुपारी 12 वाजता कसलं खळं वगैरे पडलं नाही, म्हणून यावर्षी दुष्काळ वगैरे काही पडणार नाही। पेरण्या होणार आहेत, फक्त काय होणार आहे जूनच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे। 20 ते 30 मध्ये पाऊस जाईल आणि महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांच्या पेरण्या होतील। यावर्षी चांगला पाऊस पडणार आहे। मी पहिल्यापासून म्हणत होतो जून मध्ये थोडा कमी राहील, जुलैमध्ये जास्त पडणार आहे, ऑगस्टला कमी राहील आणि सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये मात्र परतीचा पाऊस मात्र धुमाकूळ घालणार आहे। पण दुष्काळ वगैरे मात्र काही पडणार नाही, म्हणून ही अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा। सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन